नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो आणि आपण योग दर्शनाबद्दल चर्चा करत होतो. आज योग सूत्राकडे वळूया. महर्षी पतंजलींनी लिहिलेला हा अतिमहत्वाचा ग्रंथ. भगवद्गीते खालोखाल सर्वाधिक अनुवादित ग्रंथ कुठला असेल तर तो म्हणजे योगसूत्र. आणि तो सूत्रबद्ध आहे हे मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं. या योग सूत्रात 195 सूत्र आहेत. त्यांची विभागणी 4 भागात केलेली आहे. त्यांना पाद असं म्हणतात. पहिला समाधीपाद, त्यात 51 सूत्र आहेत. दुसरा साधनपाद, त्यात 55 सूत्र आहेत. तिसरा विभूतीपाद, त्यातही 55 सूत्र आहेत. आणि शेवटचा कैवल्यपाद, त्यात 34 सूत्र आहे. अशी एकंदरीत 55 आणि 55 म्हणजे 110 आणि 51 आणि 34 म्हणजे 85 आणि या दोघांची बेरीज म्हणजे 195. अशी ही 195 सूत्र या सूत्र ग्रंथात आहेत. 1, 2, 3, 4 असं जरी असलं तरी अभ्यासाला सोयीस्कर म्हणजे 2, 3, 1 आणि 4 अशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे साधनापाद किंवा साधनपाद, विभूतीपाद, मग त्याच्या पुढचा जाण्याच्या ऐवजी पहिल्याकडे परत यायचं म्हणजे समाधीपाद आणि मग कैवल्यपाद. अशा पद्धतीने अभ्यास करण्याची पद्धत आहे. याचं कारण असं की पहिला समाधीपाद जो आहे हा प्रगत साधकांना माहिती देणारा आणि सांगणारा असा आहे. सामान्य प्राथमिक साधकाला साधनापादापासूनच सुरुवात करणं हे जास्ती योग्य आहे. खरं तर या प्रत्येक पादाला दिलेल्या नावावरनच या पादात काय आहे याची संकल्पना स्पष्ट होते. पण खरं तर पूर्ण माहिती देण्याच्या आधी मला वाटतं मी थोडक्यात काय आहे हे पहिल्यात सांगितलंय, काय करायचं हे दुसऱ्यात सांगितलंय, करताना वाटेत काय मिळेल हे तिसऱ्यात सांगितलंय आणि अंतिम ध्येय काय हे चौथ्यात सांगितलंय. असे हे समाधी, साधन, विभूती आणि कैवल्यपाद. पहिल्यात समाधी अवस्थांचं वर्णन, दुसऱ्यात या समाधी अवस्था कशा प्राप्त करायच्या त्याचं वर्णन, तिसऱ्यात याच्यातले काय फायदे आणि परिणाम दिसायला लागतात ते सांगितलंय आणि चौथ्यात ही अंतिम अवस्था कैवल्याची ती प्राप्त होताना काय होतं ते सांगितलंय. चित्त स्थिर करण्यासाठी अभ्यास साधना करायची. शारीरिक असेल, मानसिक असेल, लौकिक असेल, अशा सर्व प्रकारची साधना करायची. त्यासाठी क्रियायोग, अष्टांग योग, त्यासाठी मग संयम, या सर्व गोष्टी प्राप्त करायच्या. हा प्रत्येक शब्द, याचे अर्थ, त्याला जोडून असलेल्या संकल्पना, या सर्वांची चर्चा मी नंतर पुढच्या वेळेसपासून करायला लागणारच आहे. मग पारंगत झाल्यानंतर प्राप्त करण्यासाठीचं कैवल्य हे सर्व मोहपाशातून मोकळं व्हायचं आणि केवल
मानसिक अवस्था उरेल अशा स्थितीपर्यंत पोचायचं, असा हा योग. पुरुष तत्वाची केवल एकता एक अशी स्थिती संपूर्ण ज्ञान मिळवल्यानंतर प्राप्त करणं हा याच्यातला भाग आहे. किती लॉजिकल मार्ग आहे, किती तर्कशुद्ध मार्ग आहे. 2000 वर्षापूर्वी मांडून ठेवलेला. ज्या काळात खूप आपण ज्यांचे खूप प्रगत लोक असं ज्यांना म्हणतो, संस्कृती वगैरे आहे असे ज्यांचे आहेत, ते लोक तेव्हा जंगलातनं फिरत होते, केव्स मधनं बाहेर येत होते नुकते. तेव्हा आपल्याकडे ही मानसिक अवस्था कशी प्राप्त करायची याचा अभ्यास आणि मार्गदर्शन मिळत होतं. कारण मानव हा शेवटी बुद्धीवर जगतो, मनावर जगतो, मानसिक प्रगतीवर जगतो. त्याच्यासाठी काय करायचं सांगणारा हा अति महत्वाचा असा हा ग्रंथ. आणि हे करत असतानाच त्याचा विसर न व्हावा म्हणून मुळात सांख्य मधले 24 आणि एक ईश्वर अशी ही स्थिती. म्हणून हे सेश्वर सांख्य, गेल्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं. याच्यासाठी ईश्वर प्राणिधान, संपूर्ण समर्पण त्या ईश्वराला, ही संकल्पना इथे मांडली आहे. त्या प्रत्येक पादात काय आहे हे मी तुम्हाला आधी थोडक्यात सांगतो. आज आपण या पहिल्या 2 पादांकडे वळूया, समाधी आणि साधन. आधी समाधीपाद. यातली पहिली 2 सूत्र सगळ्यात महत्वाची, कारण सुरुवात अथ योग अनुशासनम इथपासून आहे. अथचा अर्थ मी पूर्वी विस्तृतपणे सांगितला होता, त्यामुळे त्याच्याकडे मी येत नाही. योग म्हणजे जोडणं हे आपण म्हटलंच आहे. आणि सुयोग्य पद्धतीने कृतीत उतरवायचं ते नीट ताळमेळ ठेवून, स्वतःवर आणि आजूबाजूला सगळीकडे ताबा ठेवून नियमानुसार असं हे अनुशासन असलेली स्थिती, असा हा पहिल्या सूत्राचा भाग. योगाभ्यासासाठी अनुशासन हवंच, त्याच्याशिवाय होणंच नाही. आणि दुसरा चित्तवृत्ती निरोध. यात योगाची व्याख्याच पतंजलींनी केलेली आहे. योगाचा गाभा म्हणजेच चित्तवृत्ती निरोध. मनावरचा ताब्यासाठी जो योग आहे त्याचा हा अभ्यास आहे आणि त्याच्यावरचा ताबा आहे. याचं महत्व काय, ही मानसिक चंचलता कशी कमी करायची, हे सर्व या समाधीपादात सांगितले आहे. योगाचं स्वरूप काय, त्याची उद्दिष्ट काय, चित्त, ध्यान आणि ध्यानात काय होतं हेही सांगितलंय. चित्ताच्या 5 वृत्ती आणि त्यांच्यावरचा ताबा मिळवण्यासाठीचा अभ्यास आणि अनासक्ती म्हणजे वैराग्य हे कसं मिळवायचं हे इथे सांगितलंय. ह्या प्रयत्नात अडथळे कोणते, त्याच्यावरचे उपाय काय हेही सांगितलंय. समाधी म्हणजे गहन तल्लीनता, ती कशी मिळवायची, कशी प्राप्त करायची, आत्मसाक्षात्काराच्या स्थितीला कसं पोचायचं हे सर्व इथे सांगितलंय. समाधीचे प्रकार कुठले तेही सांगितलंय. सबीज आणि निर्बीज समाधी हे शब्द कधीतरी वापरले जातात, पण इथे वापरलेले शब्द म्हणजे संप्रज्ञात
समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात म्हणजे ज्या समाधीला एखाद्या विषयाचा किंवा गोष्टीचा आधार असतो. भक्तीच्या वेळेस मी सांगितलं होतं की त्याला आलंबन असं म्हणतात, की एखादी मूर्ती, एखादं चित्र हे आपल्या समोर ठेवतो आपण आणि त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो. ही स्थिती आहे ती या संप्रज्ञात मध्ये असते. आणि असंप्रज्ञात म्हणजे ही जास्ती वरची अवस्था आहे. तिथे विषयच शिल्लक राहत नाही. त्यालाच निर्बीज समाधी असं म्हटलं जातं. ही संप्रज्ञात समाधी जी आहे त्याच्यात त्यांनी 4 प्रकार सांगितले. पहिला म्हणजे सवितर्क, म्हणजे आपल्या तर्काने किंवा आपल्या समोर एखादी मूर्ती ठेवायची किंवा चित्र ठेवायचं आणि त्याच्यावर विचार करत समाधी अवस्था प्राप्त करायची. दुसरा म्हणजे सविचार समाधी. इथे एखादा शब्द किंवा एखादा मंत्र किंवा खरं तर इथल्या वर्णनाप्रमाणे तन्मात्रांचा एखादा भाग म्हणजे रूप, रस, गंध ह्याच्यातल्या एखाद्या गोष्टींवर आपलं ध्यान केंद्रित करून समाधी अवस्थेपर्यंत पोचायचं. ओंकाराचा जप करायचा ही आपल्याकडची अगदी सोपी आणि नेहमीचा पद्धत आहे. किंवा एखादा बीज मंत्र घ्यायचा. त्याला बीज मंत्र असंच म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सानंद समाधी. म्हणजे इथे आनंदमय स्थिती हीच समाधी अवस्था आहे. आणि चौथा प्रकार म्हणजे सास्मित समाधी, म्हणजे अस्मिते सकट, म्हणजे फक्त अस्तित्वाचं आणि मीपणाचं भान असलेली स्थिती, फक्त तेवढंच, बाकी काहीही नाही. अशा ह्या 4 प्रकारच्या संप्रज्ञात अवस्था. आणि या सर्वाच्या पलीकडे जाऊन हेही विसरून जायचं, ही स्थिती म्हणजे शेवटची कैवल्याची स्थिती, असंप्रज्ञात समाधी. मग या समाधी अवस्थेसाठी चित्त समतोल कसं राखायचं, निर्बीज समाधीपर्यंत कसं जायचं, हे इथे सांगितलंय. या सर्वाची सूत्र या पहिल्या भागात आहे. यातल्या प्रत्येक गोष्टी बद्दलची चर्चा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नंतर करणारच आहे. आता दुसरा म्हणजे साधनापाद. ह्याच्यात 55 सूत्र आहेत. मी मगाशी म्हटलं तसं पहिला समाधीपाद हा प्रगत साधकांसाठी आहे. मग तिथनं कशी सुरुवात करणार एकदम? सामान्य जनांनी समाधीपर्यंत पोचण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याचा व्यावहारिक मार्ग कुठला आहे, हे या दुसऱ्या पादात सांगितलेलं आहे. मुळात चित्त एकाग्र होणं कठीण, त्यासाठी लागणारी साधना यात सांगितली आहे. अंतिम टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी मनाची आणि शरीराची तयारी कशी करायची हे इथे समजावलंय. आणखीन एक महत्वाची गोष्ट यात सांगितली आहे ती म्हणजे क्रियायोग. त्याची सूत्र इथे आहेत. या क्रियायोगाचे खरं तर 3 भाग आहेत. तप, खरं तर ताप या शब्दापासून आलेला हा भाग आहे, तपस वगैरे. म्हणजे स्वतःला ताण द्यायचा, म्हणजे स्वतःला लावलेली शिस्त, हा तप मधला भाग आहे. त्याला जोडून असलेला दुसरा भाग म्हणजे स्वाध्याय, म्हणजे स्वतः केलेला अभ्यास, आत्मचिंतन.
याची चर्चा आपण खूप पूर्वी एकदा कधीतरी केलेली आहे. आणि ह्यातला तिसरा टप्पा आणि भाग म्हणजे ईश्वर प्राणिधान, म्हणजे ईश्वराला संपूर्ण समर्पण. ईश्वर प्राप्त होण्याच्या आधीची ही अवस्था आहे. अतूट भक्ती, सर्व फल जे काय कृती असेल ती सर्व तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, ही स्थिती. परिणामांचा भार ही त्याच्यावर टाकायचा. यम नियम मधला अंतिम नियम जो आहे तो हाच खरं तर आहे. त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. मग ह्या ईश्वर प्राणिधानाचे फायदे काय होतात ते इथे सांगितले आहे. या तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान या तिघांना एकत्रितपणे अभ्यासाला, एकमेकांना पूरक कृतीला क्रियायोग असं म्हटलं जातं. क्रियायोगाचा हा अर्थ अर्थात पतंजलींच्या योगसूत्रात दिलेला आहे त्या पद्धतीने मी सांगितलंय. अनेक थोर विचारवंत वगैरे आजकाल भारतात आणि परदेशात आणि बाकीच्या ठिकाणीही या सर्व क्रियायोग वगैरे शिकवत असतात. त्यामुळे तिथे सांगताना याचा अर्थ एखाद वेळेस वेगळा सांगितलेला असू शकेल. आपण आज फक्त योगसूत्रात काय म्हटलं आहे त्यानुसार विचार करतोय. आणखीन एक अतिशय महत्वाचा भाग जो याच्यात सांगितलेला आहे तो म्हणजे अष्टांग योग. आणि या अष्टांग योगापैकी पहिल्या 5 इथे भाष्य आहे, फोकस आहे, त्याच्यावर भार आहे. पहिले 5 म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार. या 5ची माहिती आणि चर्चाच काही गोष्टी या भागात आहेत. खर तर एकूण 8 आहेत. त्यातले हे पहिले 5 यांना बहिरांग असं म्हटलं जातं, म्हणजे बाहेरची अंग, आणि पुढची जी आहेत ती आतली अंतरंगातली आहेत. असे एकूण 8 भाग आहेत. साधनेने जाणीवपूर्वक प्रयत्न करून या पहिल्या 5 कसं प्रभुत्व मिळवायचं हे या साधना पादात सांगितलंय. आणखीन एक भाग यात जो मांडलाय तो म्हणजे कर्माचा साठा. याला कर्माशय असं म्हटलंय. या कर्माच्या साठ्यामुळे किंवा या संचामुळे आपण काय करतो त्यामुळे बरेच वेळा परिणाम स्वरूप दुःख होतं. हे येणारं दुःख टाळणं हा योगाचा उद्देश आहे. खरं तर भारतीय तत्वज्ञानात मग ते जैन असो किंवा बौद्ध असे किंवा बाकीची सर्व जी आपण ज्याची चर्चा आपण करत आलेलो आहोत त्या सर्वांमध्ये हा दुःख निरोध हाही एक अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि ती चर्चा या सगळ्या विचारवंतांनी केलेली आहे. मग हे दुःख कशामुळे होतं तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की याच्यासाठी 5 क्लेश आहेत. आणि या 5 क्लेशांचं वर्णन ही याच ठिकाणी आहे. अविद्या म्हणजे अज्ञान किंवा चुकीची माहिती असणं. अस्मिता म्हणजे मीपणात गुंतून राहणं. अहंकार काही प्रमाणात.
राग म्हणजे इथे राग हा आसक्ती या स्वरूपातला आहे. द्वेष म्हणजे तिरस्कार आणि अभिनिवेश म्हणजे मृत्यूची भीती, सर्व संपून जाण्याची भीती. अशी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 क्लेशाची कारण, यातूनच कुठे ना कुठेतरी दुःख निर्मिती होते. ती टाळणं हे महत्वाचं आहे. असे हे पहिले 2 पाद. यातल्या प्रत्येक संकल्पनेसाठी आपण वेगळा वेळ देऊन त्याची चर्चा करणार आहोत. चित्त म्हणजे काय, अष्टांग योग कुठले, बाकीच्या गोष्टी वगैरे वगैरे. मी जे काय तुम्हाला सांगितलंय आज ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांना याची माहिती द्या. आणखीन जमलं तर थोडंसं वाचा. तुम्ही नक्कीच अनेक जणांनी याच्यावर अनेक गोष्टी वाचल्या असतील, तर ते जरा एकत्रित करून बघा आणि मग आपण ह्याच्या पुढच्या भागाकडे वळू पुढच्या वेळेस. म्हणजे पुढचे 2 पाद जे आहेत, विभूतीपाद आणि कैवल्यपाद, त्यांच्याकडे वळूया. आणि मग ते झालं की चित्त वृत्ती निरोध आणि मग अष्टांग योग असा सिक्वेन्स, आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. परत भेटूया असंच पुढच्या वेळेस. तोपर्यंत मला आज्ञा द्या. नमस्कार.